आणि या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत। सगळ्यात आधी ते शनी शिंगणापूरमध्ये जाऊन शनिदेवाचं दर्शन घेतील, अभिषेक करतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। सकाळी 11:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात नेवासा तालुक्यातील सोनई इथे त्यांची पहिली सभा होईल। त्यानंतर श्रीरामपूरमध्ये एक सभा पार पडेल। या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे। आढावा घेतलाय सुनील भोंगळ यांनी। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहेत। ते आज शनी शिंगणापूर येथे 11 वाजता शनिदर्शन घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी अभिषेकाची तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। खरं तर 11 वाजता ते शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं तर पोलीस प्रशासनाकडनं देखील तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। 11 वाजता ते शनिदर्शन घेतील आणि शनिदर्शन घेतल्यानंतर ते 11:30 वाजता सोनई येथे जनसंवाद मेळाव्याला जे आहेत संबोधन करणार आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याची जे आहे तर त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुपारी 2 वाजता राहुरी या ठिकाणी त्यांचा सत्कार जो आहे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 3 वाजता श्रीरामपूर या ठिकाणी त्यांचा जनसंवाद मेळावा जो आहे तर तो होणार आहे आणि त्या अनुषंगानं या मेळाव्याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो आहे। एकंदरीत जर बघितलं तर पक्षाची पुनर्बांधणी असेल, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे नेमकी या जनसंवाद मेळाव्यामध्ये काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, शनी शिंगणापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।